गेल्या 5 वर्षामध्ये हा मतदारसंघ खासदार विना होता। ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व माजी खासदार म्हणून मीच करत होतो। जिथं जिथं लोकांना गरज होती कोरोना काळामध्ये माझा फोन चालू असायचा आणि लोकांना मदत करण्यासाठी मी कशाची पर्वा केली नाही। मी ज्या ज्या गावात जातो त्या गावात लोकांचं एकच म्हणायचं, दादा आम्ही चुकलो, आम्ही ह्या वेळेला ती चूक करणार नाही, तुम्हाला ह्या वेळेला निवडून आणणारच। शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयानं शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि केंद्र सरकारने टप्प्याटप्प्यामध्ये 1,20,00,000 टन मेट्रिक टन कांद्याची निर्यात बंदी उठवली। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सर्वत्र प्रचाराची लगबग सुरू असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत झडत आहेत। आपण आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यामध्ये सरळ सरळ लढत होत आहे। या ठिकाणी विद्यमान खासदार अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत होत असली तरी येथील खरी लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होत आहे। आपल्यासोबत आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील। दादा काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? तुम्ही पाहताय संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये वातावरण एकदम ढवळून निघालेलं आहे। जनता एकदम उत्साहित झालेली आहे, कारण गेल्या 5 वर्षामध्ये हा मतदारसंघ खासदार विना होता। ह्या मतदारसंघाला खासदार नव्हता। ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व माजी खासदार म्हणून मीच करत होतो। ह्या मतदारसंघामध्ये शिरूरच्या ग्रामीण भागात, शहरी भागात विकासाच्या नावानं वनवा होती। ती वनवा मी गेल्या 1.5 वर्षामध्ये भरून काढली। एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांच्या माध्यमातून मला गेल्या 1.5 वर्षात नाही म्हटलं तरी 1,500 कोटीच्या वर निधी मिळाला आणि मी गावोगावी पोचू शकलो। विकास कामाच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणीला धावून गेलो, वैयक्तिक खर्च करून, माझ्या संस्थेचा खर्च करून। कोरोना काळामध्ये जनतेला जेव्हा लोकप्रतिनिधी गरज होती तेव्हा निवडून दिलेला लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता, टप्प्यात नव्हता आणि म्हणून मी अगदी कातरच्या घाटापासून तर नाणे घाटापर्यंत जिथं जिथं लोकांना गरज होती कोरोना काळामध्ये, कोणाला हॉस्पिटलमध्ये बेड हवं आहे, कोणाला इंजेक्शन हवं आहे, कोणाला हॉस्पिटलमध्ये बिल कमी करून हवं आहे, या सगळ्या गोष्टींना मी रात्रंदिवस माझा फोन चालू असायचा आणि लोकांना मदत करण्यासाठी मी कशाची पर्वा केली नाही। अगदी ज्यांचं हातावर पोट आहे असे कामगार लोक, त्यांच्यासाठी जवळजवळ 20 ट्रक धान्य आणि धान्याच्या किट बनवून घरोघरी वाटल्या, त्या वैयक्तिकमधून। बाकी लोकांनी कुठल्या तरी प्रतिष्ठानच्या नावानं कंपन्यांकडनं धमकावून पैसे घेतले आणि काही कंपन्यांकडनं धमकावून धान्य घेतलं आणि ते वाटप केलं। मला त्याच्या खोलात जायचं नाही। एकंदरीत लोकांना पश्चाताप झाला। जनता सातत्यानं सांगत होती मला, मी ज्या ज्या गावात जातो त्या गावात लोकांचं एकच म्हणायचं, दादा आम्ही चुकलो, आम्ही ह्या वेळेला ती चूक करणार नाही, तुम्हाला ह्या वेळेला निवडून आणणारच, असा निर्धार प्रत्येक ग्रामस्थांनी केलेला आहे। म्हणून वातावरण एकदम छान आहे। अगदी भोसरी आणि हडपसर हे मतदानाच्या मध्ये खूप अग्रेसर असणारे मतदारसंघ। भोसरीचं मतदान जवळजवळ 5.5 लाख आहे, हडपसरचं 5,80,000 आहे, 81,000, एकंदरीत 11.5 लाख मतदान फक्त 2 विधानसभा मतदारसंघामध्ये आणि उरलेल्या 4 मतदारसंघामध्ये 14 लाखच्या आसपास मतदान आहे। शहरी भागामध्ये लोकांना कळून चुकलं आहे की ह्या वेळेला नरेंद्र मोदी पुन्हा 3ऱ्यांदा खासदार पाहिजे। ग्रामीण भागामध्ये एका बाजूला अजितदादांची विकास कामं करण्याची क्षमता, कामं करण्याचा धडाका, एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं पाठबळ, त्याच्या उपर जाऊन केंद्रातून मिळणारा प्रचंड निधी, शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयानं शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न ह्या दोन्ही सरकारनं केला, राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं। उदाहरण द्यायचं झालं तर कांद्याची निर्यातबंदी झाली आणि निर्यातबंदीवर उठवण्यासाठी मी स्वतः, माझ्याबरोबर अन्य काही खासदार, राज्य सरकार,
अजितदादा आणि आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून केंद्र सरकारला निवेदन पाठवले, केंद्र सरकारकडं गाऱ्हाणं मांडलं आणि केंद्र सरकारनं टप्प्याटप्प्यामध्ये 1,20,00,000 टन मेट्रिक टन कांद्याची निर्यात बंदी उठवली. आता तर पूर्णच उठवली. आता ह्यांचा पोटशूळ झाला आहे. समोरच्या उमेदवाराला काहीतरी खुसपट काढायची, काही चांगलं बघवतच नाही. शेतकऱ्याच्या हिताचं असलं की मग तिथं काहीतरी खोड्या काढायच्या. एखादा माणूस सरळ चालला की मध्ये टंगडी अडवायची आणि आता म्हणे काय हे झालं आहे, ते फसवलं आहे, ते फसवलं. तुमच्या हातातून मुद्दे गेलेत. तुम्ही निवडणुकीला उभे राहिल्यात त्या कांद्याचा प्रश्न घेऊन. आता तो प्रश्न अस्तित्वात नाही. मग काहीतरी खोटी नाटी खुसपटं काढायची आणि बायकांसारखे खोटे आरोप करायचे. आता माझ्यावर माझी कंपनी संरक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारले, त्याचा फायदा माझ्या कंपनीला झाला. हे अगदी धांदात खोटं आहे. माझ्या कंपनीचा व्यवसाय माझ्या कंपनीमध्ये मी 20 वर्षापूर्वी राजीनामा दिलेला आहे. 2004ला उभं राहिलो तेव्हाच राजीनामा दिला. तेव्हापासून माझ्या कंपनीचे तसे संबंध नाही. आता बरं जरा ठीक आहे, माझी मुलं जरी कंपनी बघत असली तरी त्यांनी विचारलेले जे पुरावे दिले ते बालिश आणि पोरकटपणाचे आहेत. त्यांना काय वाटतं, ग्रामीण भागातल्या लोकांना पेपर थपकावून दिला, काहीतरी इंग्रजीमध्ये दाखवलं आणि छदिमी याच्यामध्ये काहीतरी भाषण केलं आणि यूट्यूबवर काहीतरी बोगसगिरी करून मांडलं तर लोक कन्व्हिन्स होतील, लोकांना पटेल, अशा भावनेमध्ये राहिलेलं आहे. मी माझ्या कंपनीचा विचारलेल्या प्रश्नाशी म्हणे सर्वाधिक जास्त प्रश्न मी संरक्षण खात्यावर विचारले. महाशय, माझे तिन्ही टर्मच्या प्रश्नाची संख्या टोटल काहीतरी 2200च्या 2500च्या घरात आहे. त्यापैकी अवघे 3%पेक्षाही कमी म्हणजे 2200च्या 3% प्रश्न फक्त संरक्षण खात्यावर आहे. जवळजवळ 8-10%, 4-5%च्या वर प्रश्न शेतीविषयक आहे. आरोग्य विषयावर 5-6%चा प्रश्न आहे. विविध प्रश्न आहे, म्हणजे शेती, आरोग्य, ग्रामविकास, रोड ट्रान्सपोर्ट या सगळ्या खात्यावर माझे प्रश्न आहेत. आणि संरक्षण खात्याच्या प्रश्नाची संख्या 3%पेक्षा कमी आहेत. उगाच काहीतरी आणू नका. मी विचारलेले जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्नांमध्ये हे पब्लिक डोमेनमध्ये आहे, लोकसभेच्या वेबसाईटवर आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर 90, 95, 98% प्रश्न मी जे विचारलेले आहेत ते मी एकट्याने नाही. ते जे म्हणतात डिफेन्समध्ये जे प्रश्न विचारले, तर एक प्रश्न आहे माझ्याकडं, वेबसाईटवर जाऊन बघा. सुप्रिया सुळे, विजयसिंह मोहिते पाटील, विनायक राऊत हे सगळ्यांचे एकंदरीत प्रश्न आहेत माझ्याबरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, सुप्रिया सुळेसुद्धा माझ्या डिफेन्समध्ये प्रश्न विचारण्यामध्ये सहभागी होत्या का? नाही. मग ही बकवासगिरी, भोंदूगिरी सोडून द्या. म्हणजे एकूणच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचा मुद्दा सोडून प्रचाराचे मुद्दे भरकटत आहेत. कुठेतरी निष्ठा, गद्दारी किंवा डमी उमेदवार यावरती प्रचारावर भर दिला जातोय. काय सांगाल? तुम्ही बघितलं माझा प्रचार. मी सांगते, मला निवडणुकीला उभा राहिलो आहे, मला विकास कामं करायचे. माझे ड्रीम प्रोजेक्ट आहेत. पुणे नाशिक रेल्वेचा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, त्याच्यासाठी मला 20-25 हजार कोटी हवी आहे. मतदारसंघातले सगळे नॅशनल हायवेचे प्रकल्प करण्यासाठी कमीत कमी 25,000 कोटी रुपयाची गरज आहे. एकंदरीत 50,000 कोटी रुपये लागणार आहेत. माझ्या मतदारसंघातल्या 3-4 तालुक्याला शेतीला पाणी नाही आहे. मग पाण्याचं फेरनियोजन, पाणी वाटपाचं जे करेल त्याच्यामध्ये प्रयत्न करून ज्या भाग वंचित राहिला आहे, म्हणजे शिरूर तालुक्यातल्या केंदूर, पाबळ परिसरातली 12 गावं असतील, जुन्नर तालुक्यातले आणे पठार असेल, आंबेगावमधलं सातगाव पठार असेल किंवा धामणी परिसर, लोणी धामणी परिसराची म्हाळसा कांदा योजना असेल, ह्या योजनेसाठी काम करायचं मला. आता यांना जाऊ द्या, स्वामी, निष्ठा, स्वाभिमान हे ते करत राहू द्या. मला माझी कामं करायची, मला मतदारसंघाचा विकास करायचा, त्यासाठी मी उभा आहे. त्यांना स्वाभिमान, निष्ठा, आणि कसली निष्ठा? तुमची निष्ठा, लोकप्रतिनिधीची निष्ठा ही कुणाच्या व्यक्तीपेक्षा जनतेशी असावी. माझी निष्ठा माझ्या शिरूरच्या जनतेशी आहे. माझी निष्ठा माझ्या गोरगरीब मायबाप जनतेशी आहे. आणि मी कुठल्याही प्रकारे पक्ष बदलला नाही. मागाशी फडणवीसांनी सांगितलं की मी का बदललं, त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे. त्यामुळं महागद्दारांनी मला शिकवू नये. ते मुळात एक तर गायब खासदार, दुसरे महागद्दार. महागद्दार म्हणजे मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट, भाजप हे सगळे पक्ष फिरून आलेल्या माणसांनी
गद्दारीची भाषा त्याच्या तोंडी शोभत नाही. महागद्दारांनी माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गद्दार म्हणणे म्हणजे जगातला सगळ्यात मोठा जोक आहे. त्याने आपलं थोबाड गप्प बसावं, उगाच आपली काहीतरी आबरू घालून घेऊ नका. खरं तर तुम्ही 14वी, 15वी आणि 16व्या लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं, तसंच अमोल कोल्हे यांनी 17व्या लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं. तुमची 16वी लोकसभा, 16व्या लोकसभेचं तुम्ही केलेलं शेवटचं प्रतिनिधित्व आणि अमोल कोल्हेंनी केलेल्या 17व्या लोकसभेतील कामगिरी, काय फरक आहे? प्रचंड तफावत आहे, प्रचंड फरक आहे. 16व्या लोकसभेमध्ये मी विचारलेल्या प्रश्नांची संख्या 1108 आहे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची संख्या 621 आहे. त्यांनी केलेल्या भाषणामध्ये 5 वर्षात केलेली भाषणाची संख्या 22-23 आहे आणि मी केलेल्या भाषणाची संख्या 53च्या वर आहे. म्हणजे यावरून आपल्याला स्पष्ट कळतं की लोकसभेमध्ये मतदारसंघासाठी जास्त भांडणारा कोण आहे. मी लोकसभेमध्ये भांडलं, लोकसभेमध्ये बैलगाडाच्या प्रश्नावर त्यांनी मोजून दाखवावे किती वेळा बोलला आणि मी मोजून दाखवतो, माझे पुरावे देतो मी किती वेळा जास्तीत जास्त प्रमाणात बैलगाडा शर्यतीवर बोललो. म्हणजे अगदी बजेटच्या भाषणात असेल किंवा ऐनवेळेच्या प्रश्नाच्या संदर्भात असेल, 0 आवरमध्ये असेल, या सगळ्या प्रश्नामध्ये पुणे नाशिक रेल्वे असेल, बैलगाडा असेल, हे विषय मी प्रामुख्यानं हाताळलेले आहेत. खरं तर 2019मध्ये तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, मात्र पराभवाने खचून न जाता तुम्ही सतत मतदारसंघामध्ये फिरत राहिलात, लोकांच्या संपर्कात राहिला. ह्या गेल्या 5 वर्षातील जनसंपर्काचा तुम्हाला फायदा होतोय? साहजिक आहे. आज गावोगावी गेल्यानंतर लोक माझं ज्या पद्धतीने स्वागत करतात, अतिशय उत्साहाने जल्लोषामध्ये स्वागत करून मला ग्वाही देतात की आम्ही 80% मतदान आमच्या गावातून तुम्हाला होईल. आणि हे महाउदय ज्या ज्या गावात जातात त्या त्या गावात त्यांना वेशीवर चढवलं जातं, त्यांना नारळ दिला जातो, त्यांना सत्कार केला जातो आणि शेवटी विचारलं जातं की साहेब आपण 5 वर्षानंतर आमच्या गावात आलात, 5 वर्षात आमच्या गावासाठी काय केलं, 5 वर्षात आमच्या गावानं तुम्हाला 20 ते 22 निवेदनं दिली, एकाही निवेदनाचं उत्तर नाही, 1 रुपयाचा निधी नाही, मग आपण कुठल्या तोंडानं मतं मागताय. अशा प्रकारचं स्वागत त्यांचं जवळजवळ जुन्नर, आंबेगाव, खेड ह्या 22-23 गावांमध्ये झालेलं आहे. त्यामुळं आता त्यांनी पळ काढला मतदारसंघातून, मग कधी बारामतीला जा, कधी नगरला जा. इथं मतदारसंघात टिकाव लागू शकत नाही. इथं कुठल्या तोंडानं मतदारसंघात फिरणार आहे. मुळात आता काय झालं आहे, त्यांच्याकडे मुद्दे राहिले नाही. विकास कामावर काय बोलू शकत नाही, जनसंपर्कावर काय बोलू शकत नाही, लोकांच्या सुखदुःखाला अडीअडचणीला धावून गेले नाहीत त्याच्यावर काय बोलू शकत नाही. मग बोलायचं काय, मग मांडायचं काय. मग असं कुठंतरी माझ्यावर खोटे आरोप करणं, मग काहीतरी स्वाभिमान बोलणं आणि मग मी याच्याशी एकनिष्ठ, मी त्याच्याशी एकनिष्ठ, अशा प्रकारचे ड्रामेबाजी चालू आहे. जी त्यांना सिनेमामध्ये, सिरियलमध्ये ज्या ड्रामेबाजीचा अनुभव आहे ते आता लोकसभेचं इलेक्शन एक सेट समजतात आणि त्याप्रमाणे त्याची ड्रामेबाजी चालू आहे. खरं तर कोरोना काळामध्येही आपण भरीव काम केलं आहे. कोरोना काळात केलेल्या कामाचा आपल्याला ह्या निवडणुकीत फायदा होतोय. 5 वर्षात मी मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात फिरलो, पायाला भिंगरी लावून फिरलो. हातात सत्ता नाही, कुठलंही पद नाही, पण काम मी करत होतो. ह्या माणसाला जनतेनं निवडून दिलं, डोक्यावर घेतलं, दिल्लीला पाठवलं, पण रुपयाचं काम नाही. त्यामुळं लोक चिडलेली आहेत. म्हणजे कामं मी करायची, लोकांना अडचण असेल तर लोक हक्कानं चला आपले दादा आहेत, चला आपले दादा आहेत. कोणाचं ट्रान्सफॉर्मर जळाला, चला दादाकडे जाऊ. कोणाला पोलीस स्टेशनमध्ये काय अडचण आली, खोटी केस कोणी दाखल केली, पोलीस त्रास देत आहेत, चला दादाकडे जाऊ. तहसीलदारकडे जायचं, रस्ता कोणी अडवला आहे, चला दादाकडे जाऊ. ह्यांच्याकडे जायची पद्धत नाही. कोणाला लोकांना आता ते सोडून दिले लोकांनी यांना संपर्क करायचा. सुरुवातीच्या काळात यांना संपर्क करायचं तर त्यांचे PS फोन घ्यायचे आणि सांगायचे मी कोल्हे बोलतो आहे. त्यामुळे लोक आता कळून चुकले की या माणसाला नाद सोडून द्यावा आणि त्याप्रमाणे जनतेनं नाद सोडला आहे. यांनी पुन्हा खासदार म्हणून बनण्याची स्वप्न पाहू नये आणि मतदारसंघाचं वाटोळं करू नये. ऑलरेडी त्यांना मतदान केल्यामुळं ह्या मतदारसंघ 5 वर्ष पाठीमागं गेला आहे. अजून 5 वर्ष पाठीमागं जायचं नाही. अजून लोक मतदारसंघाचं वाटोळं करणार नाही. या मतदारसंघातल्या पुढच्या पिढीला भविष्यामध्ये पश्चाताप होऊ नये म्हणून ह्या माणसापासून सावध राहावा, अशा प्रकारचा आवाज सगळीकडे आहे.
खरं तर आपण महायुतीमधून निवडणूक लढताय. महायुतीमध्ये तुमच्या या भागातील तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये समन्वय झाला आहे का? सर्व पक्ष प्रचाराला लागलेत का? सगळे पक्ष, सगळ्या पक्षाचे पुढारी, प्रतिनिधी, आमदार सगळे एकमुखानं कामाला लागले. तुम्ही पाहिलं जुन्नरमध्ये गेल्यावर माझ्या गाडीमध्ये शरद सोनवणे, अतुल बेनके, आशाताई बुचके हे तिघं बसतात. चौथा मी असतो. खेडमध्ये गेल्यानंतर सन्माननीय आमदार दिलीपराव मोहिते आणि शरद बुट्टे, भगवान पोकरकर आम्ही एकत्रितपणे फिरतो. भोसरीमध्ये गेल्यानंतर तीच परिस्थिती. महेशदादा काल दिवसभर माझ्याबरोबर होते. हडपसरमध्ये चेतनदादा तुपे माझ्याबरोबरच असतात. सगळ्या ठिकाणचे पदाधिकारी बरोबरीने एकत्रित येऊन काम करतो आणि याचा फायदा नक्कीच होणार आहे. समन्वय चांगला आहे. खरं तर ह्या मतदारसंघातला महत्त्वाचा प्रश्न खेड सिन्नर हा जो आपण चौपदीकरण केला, खेड सिन्नर चौपदीकरण असेल किंवा त्याचे 5 बायपास याच्याही मंजुरीवरून श्रेयवाद रंगलेला आहे. इथं श्रेयवादाचा विषयच येत नाही. यांनी श्रेयवाद अंगावर ओढून घेतलेला आहे. काही कारणच नाही ना. ज्या प्रकल्पाला मंजुरी 2008ला मिळाली, 2008 ते 2013 या दरम्यान मी मेहनत केली. हा प्रकल्प मंजूर करून घेतला. 13ला टेंडर निघालं. ते टेंडर 5ही बायपासेसहित मेन रस्ता याचं टेंडर होतं 1800 कोटी रुपयाचं. त्याचं काम चालू झालं 2013ला, 2014ला. मग ह्याचं त्यावेळेला राजकीय जीवनामध्ये प्रवेशही नव्हता. अशा परिस्थितीमध्ये मी केलं म्हणजे काय केलं? मंजुरी तर माझ्या काळात आज मंजूर झाली, मागणी माझ्या काळातली होती, संघर्ष मी केला, कामं चालू माझ्या काळात झाली. मुख्य रस्ता जो आहे ते रस्ता पूर्ण माझ्या काळात झाला. बायपासेसचा प्रश्न असेल तर ती 2-3 बायपासेसला जागेची अडचण असल्यामुळे ते प्रश्न रखडला. परंतु दरम्यानच्या काळात ते काम करणारी कंपनीचं दिवाळं निघालं. सरकारी कंपनी होती, दिवाळं निघालं. म्हणून गडकरींनी 2018च्या अधिवेशनामध्ये स्पष्ट सांगितलं. मी प्रश्न विचारला होता की 5 बायपासेसचं काय आहे, तर गडकरी साहेबांनी स्पष्टपणे लोकसभेच्या सभागृहामध्ये स्पष्ट केलं की हे 5ही बायपासेसची मागणी आढळराव यांच्याकडनं सातत्यानं होते. त्यांच्या मागणीमुळं मी 5ही बायपास मूळ कंपनीकडनं काढून नवीन टेंडर करण्याचं ठरलं आहे. आढळरावांचा पाठपुरावा आहे. त्याचे टेंडरही झालं आहे, कामही चालू झाले आहेत. 2 कामं नंतर जी होणार, 3 कामं माझ्या इलेक्शनच्या चालू व्हायच्या अगोदर झाली होती 2019च्या. माझा पराभव झाल्यानंतर उरलेली 2 कामं चालू झाली. यांना तेवढंच कावळा उडायला आणि फांदी मोडायला हे निमित्त झालं. आणि यांनी सांगून टाकलं की मी काम माझ्यामुळं मंजूर झालं. मग काही नाही मंजूर झालं. हे फक्त नाटकामध्ये कसा अभिनय करावा लागतो. एखादा जोकर असतो, त्याला राजाचं पात्र दिलं तो राजासारखा वागतो, तसं यांचं आहे. कामाच्या नावानं बोंबोबोंब, काम रुपयाचं केलं नाही. मग आता सांगायचं काय तर मी हे काम केलं. हे सोंगाड्याची भूमिका आहे का? त्या भूमिकेमधून पुणे नाशिक रस्त्याप्रमाणेच पुणे नाशिक रेल्वेची तीच परिस्थिती आहे. तर त्याच्याबद्दल तर त्यांनी बोलूच नाही. 2005 ते 2018 13 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर प्रकल्प मंजुरीवर आणून ठेवला. प्रकल्प मंजूर झाला, DPR तयार झाला. त्याला सरकारची अंतिम मंजुरी मिळायची होती, केंद्र सरकारची. ती अजूनही बाकी आहे. मग 5 वर्षात याने का नाही केली? खासदार असताना तुम्हाला ते करायला जमलं नाही. राज्य सरकारचे अजितदादांनी थोडा प्रयत्न करून त्याच्यावर पावलं उचलली, थोडे पैसे दिले. याच्यात यांनी काय केलं? काहीच केलं नाही. मी पराभव झाला त्या अवस्थेमध्ये फाईल जिथं होती त्याच लोकेशनवर, त्याच टेबलवर, त्याच कपाटात फाईल अजूनही धूळकात पडलेली आहे. यांनी रुपयाचं कामसुद्धा तिथं केलेलं नाही. त्यामुळे त्याने त्याच्यावर बोलूच नाही. खरं तर 2019च्या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न चाकणच्या ट्रॅफिकचा, मात्र तो प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ते सांगतो ना मी. यांना कामं करायची माहिती नाही आहे. तो कामं करण्याचा पिंड नाही आहे. हो, यांना त्यातली माहितीच नाही आहे. त्यांना त्यातलं काही माहितीच नाही आहे. विषय असा आहे की चाकणच्या ट्रॅफिकवर तुम्ही मोठी मोठी भाषणं केली, चाकणच्या विमानतळावर मोठी मोठी भाषणं केली आणि त्याच्यावर तुम्ही निवडून आलात. चाकणच्या जनतेला फसवलं ना. 5 वर्षामध्ये काय झालं का चाकणच्या ट्रॅफिकवर? मग आता प्रोसेसमध्ये आता टेंडर होणार. मग 5 वर्ष तुम्ही काय केलं? 5 वर्ष तुम्ही काय केलं? चाकणच्या ट्रॅफिकवर काहीतरी पर्याय काढायचा ना. काहीच नाही काढला. माझ्या काळात तरी चाकणच्या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये मी टेंडर काढलं होतं. दुर्दैवानं पुणे पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशननं ते टेंडर रद्द करायला लावलं, कारण त्यांच्याकडे जागा उपलब्ध नव्हती. यानं तर काहीच केलं नाही ना. उगाच काहीतरी बघायचं, काहीतरी मुवमेंट चालली आहे. पेपरमध्ये बातम्या येतात की पुणे नाशिकचं तर
ब्रिज होणार आहे, मग घुसवायचं नाव, मग जुन्या तारखेचं पत्र द्यायचं आणि प्रोपोगंडा करायचं की मी केलं आहे असं काही नाही असतं. यानं एकही काम केलं ना, कामाला वेळच नव्हतं. शेवटचे दोन मुळात कामं करणार कसा हा माणूस? निवडून आल्यानंतर 2 वर्षामध्ये अजितदादांकडे जाऊन रडत बसला की नाही मला आता राजीनामा द्यायचा, मला हे काम परवडत नाही, मला दसकिऱ्याला जायला जमणार नाही, मला लोकांच्या संपर्कात राहणं परवडणार नाही, मला माझी मालिका चालवायची, माझा चित्रपट चालला नाही, मी त्यात मला लॉस झाला आहे, मला आता याच्यातून मुक्त करा, मी राजीनामा देतो. त्याच्यानंतर अजित पवार असतील, पवारसाहेब असतील, त्यांनी त्याला समजून काढलं की बाबा आमची आबरू जाईल, तुला निवडून आणलं एवढं हे सगळं करून, आमची आबरू जाईल, राजीनामा देऊ नको. त्याच्यानंतर पुन्हा 2 महिन्यांनी एकांतवास त्यांच्या डोक्यात आला. मग 2 महिने का 4 महिने सुट्टी घेऊन एकांतवासात, त्यांची पोस्ट आहे अजूनही. एकांतवास राजीनामा देणाऱ्या माणसाला निवडून देणं म्हणजे लोकांच्या किती अपेक्षेशी खेळायचं आहे. त्यामुळे बस झालं त्यानं, आता बस एकांतवासात जावं. शेवटचे 2 प्रश्न. प्रचाराला 7 दिवस राहिलेत, कोणत्या कोणत्या नेत्यांच्या सभा होणार आहेत? माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची सभा 10 तारखेला खेडला होईल. 10 तारखेला संध्याकाळी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सभा होईल. अजित पवार यांच्या सभा उद्या 7 तारखेला आहेत, 8 तारखेला आहेत, 9 तारखेला आहेत, 10 तारखेला, 4 दिवस त्यांच्या सभा आहेत, 11ला पण आहेत. शिवाय ह्या मतदारसंघामध्ये नितीन गडकरी हे जे वाहतुकीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये वागवलेलं त्यांची सभा ठेवलेली 11 तारखेला दुपारी 1 वाजता. ते स्पष्ट करतील यांनी काय केलं ते. तर अशा एवढ्या सभा आहेत. शेवट मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना मी एवढंच आवाहन करेल, समोरच्या व्यक्तीच्या भूलतापाला बळी पडू नका. दिशाभूल करणं त्याला जमतं. खोट्याचं खरं हे दाखवणं, आभास निर्माण करणं हा त्याचा व्यवसाय आहे. त्याला बळी पडू नका. तो काही खुरापती काढेल, मला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचेल, जे आतापर्यंत करत आला आहे. कारण तो धूर्त आहे, तो लबाड आहे. त्यामुळे याच्या भूलतापाला बळी पडू नका. आणि 13 तारखेला तुमचा हक्काचा खासदार आहे, तुमच्या घरातला माणूस आहे, तुमच्या अडीअडचणीला 24 तास उपलब्ध असणारा खासदाराला निवडून द्या, जो केंद्राकडनं मोदीजींच्या विचाराचा खासदार असल्यामुळं भरीव निधी आणेल. त्याच्या पाठीमागं साथ द्या आणि घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजय करा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. गट कारखाना रचले जाते असं मत शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, शिरूर.